श्री श्री सद्गुरू गजानन माऊली, माझे सद्गुरू श्री गजानन महाराज. श्रींचा उपदेश, श्रींचे मार्गदर्शन, श्रींच्या लीलेचे वर्णन, श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा. श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद, श्री गजानन प्रसाद. श्रींचे भक्त दिलीप सावरकर. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रविण तमेव, तमेव सर्व मम देव देव. अध्याय 3. श्रींनी इच्छा पूर्ण केल्या. माझे 3 मित्र असे होते की त्या तिघांना मूल नव्हते. कायचे लग्न होऊन 3-4 वर्ष, कोणाला 5 वर्ष झाले होते. त्यांनी मला याबाबत सांगितले. मी त्यांना काही विधी सांगितला व महाराजांच्या दर्शनाला जाल असे सांगितले. तिघांनाही मुले झाली. महाराजांनी माझा शब्द देखील खाली पडू दिला नाही. केवढी श्रींना काळजी, भक्तांची काळजी घेतो ती अशी. माझा एक सहकारी होता, सतत आर्थिक तंगी सांगायचा. मी त्याला सहज म्हटले, श्रींचे पारायण कर. तो कबूल झाला. त्याला हेही सांगितले, पारायण काळात दारू वगैरे घेऊ नकोस. तो कबूल झाला. घरी गेला. तोच त्यांच्या ओळखीच्या गृहस्थांनी त्याला न मागताच पोथी आणून दिली व श्रींचे पुस्तक मला माहीत होते. तो 1 दिवसाचे पारायण करणार नाही म्हणून त्याला रोज 1 अध्याय वाचायला सांगितला होता. त्याप्रमाणे त्याने 21 दिवसात 21 अध्याय वाचले. शेवटचा अध्याय वाचला. त्यानंतर तो कामानिमित्त बाहेर निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो घरी आला व त्याचे पोथीकडे लक्ष गेले तेव्हा पोथीवर दगडाचा छोटासा गणपती होता. त्याने सर्वांना विचारले, इथे गणपती कोणी ठेवला? तर प्रत्येकाने आम्ही ठेवला नाही असे उत्तर दिले. त्याने दुसऱ्या दिवशी मला सांगितले. मला सुद्धा त्याचा हेवा वाटायला लागला. माझी उत्सुकता होती गणपती कसा आहे पाहायची, म्हणून मी त्याच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेऊन आलो. त्याला तसा प्रसाद मिळाला, परंतु माझ्याकरिता पुन्हा तो आध्यात्मिक प्रसाद होता. होऊन देशी त्याची जाणीव तू कवना या गोष्टीचा प्रत्यय आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्रींच्या दर्शनार्थ शेगावला गेलो. शेगावला जायचे अकस्मात ठरले. शेगावला पोचलो. खोली भाड्याने घेतली. आंघोळ आटोपली व दर्शनार्थ लाईनमध्ये लागलो. दर्शनासाठी 4 तास लागले. श्रींचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात श्री अरुणभाऊ यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून प्रार्थना केली व मी सरळ होत असताना गाभाऱ्यावरची भिंत डोक्याला लागली. वाटले श्रींनी मला टप्पू दिला. मी रांगेमध्ये असताना एक स्त्री, जी मला 4 तास रांगेमध्ये असताना दिसली नाही परंतु मंदिरात दिसली, गोरीपान बाई होती आणि खड्या आवाजात समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय असे सतत म्हणत होती. तिच्या आवाजासमोर बाकी सर्व आवाज फिक्के पडले होते. ती स्त्री माझ्या मागे केव्हा आली हे मला कळले देखील नाही. मी सुद्धा तिच्या आवाजात माझा आवाज मिसळू लागलो. माझ्या तोंडून देखील ते शब्द बाहेर पडायला लागले, परंतु समर्थ शब्द असल्यामुळे न कळत श्री स्वामी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय असे मी म्हणू लागलो. हा मंत्र मी श्री अरुणभाऊंना सांगितला. तुमच्यासाठी श्रीने 9 अक्षरी शब्द पाठविले आहे, ते आपण म्हणावे. थोड्याच दिवसात त्यांची प्रकृती छान झाली. आपण दुसऱ्याकरिता काही केले की जे समाधान आपल्याला मिळते ते खरोखर अवर्णनीय असते. आपण आपल्याकरताच परमेश्वराला काहीतरी मागत असतो, परंतु दुसऱ्याकरिता आपण परमेश्वराला काही मागितले तर ते देतातच. बरे, त्यांनी नुसते दिले असे नव्हे तर त्यानंतर श्रींनी जो सत्कार केला तो अवर्णनीय आहे. शेगावरून परतल्यानंतर लाकडी पूल येथील श्रींच्या मंदिरात झुणका भाकरी प्रित्यर्थ मी 500 रुपये दिले व सकाळी गुरुवारी प्रसाद वाटप केव्हा होतो हे विचारायला श्रींच्या मंदिरात गेलो. श्रींचे दर्शन घेतले व आतील गाभाऱ्यात श्रींची मूर्ती आहे तिथे दर्शनाकरिता गेलो. श्रींच्या चरणावर डोके ठेवले. श्रींचे पाय चेपीत होतो त्यावेळेला माझ्या डोक्यावर फुलांची वृष्टी झाली. मी घाबरत लगेच गाभाऱ्यातून बाहेर आलो. साईबाबाचे दर्शन घेतले व परत गाभाऱ्याकडे वळलो. पुष्पवृष्टी कोठून झाली हे पाहायला, परंतु मला काहीही आढळले नाही. कोठून कसा भरभर वारा आला व कोठून कसे फुले उधळल्या गेली सारेच अकल्पित होते. गाभाऱ्याचे निरीक्षण केले असता तेथे भरभर वारा यायला सुद्धा जागा नव्हती. परत होऊन देशी त्याची जाणीव तू कवना या गोष्टीचा प्रत्यय आला. आपण दुसऱ्याकरिता काही मागितले तर परमेश्वर सुद्धा आपला सत्कार करतो. त्याला सुद्धा भक्ताचा सत्कार करावासा वाटतो. तो देखील आपल्या आनंदात सहभागी होतो.
गुरुनी भक्तावर किती प्रेम करावे याचे मोजमाप नसते. तो सतत प्रेमच देत असतो. गुरुदेव प्रेमसागर आहे. गुरुदेवाचे प्रेम हेच ज्ञान देते व हेच ज्ञान प्रेमात पूर्ण अभिभूत होते. श्री न मागता माझे सर्व लाड पुरवितात. माझा मुलगा अभिजित 10वी पास झाल्यानंतर पुन्हा श्रींच्या दर्शनासाठी शेगावला गेलो. पेढे देण्याकरता श्रींच्या समाधीजवळ गेलो. समाधी पुढे पेढे ठेवले व बाहेर आलो तर बाहेरील दरवाजाजवळ एक गृहस्थ पेढे मागण्याकरता तयार. त्यांनी पेढे मागितले, पण मी आपला त्रासिक. माझे सर्व लक्ष समाधीस्थानाकडेच होते. नुकतेच दर्शन घेऊन आलो आणि बाहेर येत नाही तर प्रसाद मागतो म्हणून त्रासिक मुद्रेने मी त्या गृहस्थाला अर्धा पेढा दिला. प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. मग आठवले ते महाराज तर नसतील, परंतु आता त्याचा काय उपयोग होता. परत होऊन देशी त्याची जाणीव तुकावना या गोष्टीचा प्रत्यय आला. गुरु प्रेमाचा सागर उसळला. भक्त त्यात न्याहून निघाला. प्रेमत्वाने भारून गेला. दिव्यत्वाने दिपून गेला. गुरु प्रेमाचा सागर उसळला. जय गजानन श्री गजानन. जय गजानन श्री गजानन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गजानन महाराज की जय. गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. बोला गण गण गणात बोते.